नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील दंतकथा हा पाठाचा अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत वसंत सबनीस, ज्यांचा जन्म 1923चा आणि ज्यांचा मृत्यू 2002ला झालेला आहे. दंतकथा ही जर पाठ्यपुस्तकाचं तुम्ही पाठाचं नाव जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. दंतकथा याचा अर्थ म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. दंत म्हणजे दाताची कथा असंही आपण त्याला म्हणू शकतो, आणि दंतकथा म्हणजे कल्पना असलेली किंवा कल्पित कथा असंही त्याला म्हणता येईल. म्हणजे दोन अर्थ आहेत, एक तर कल्पित कथा आणि दुसरा आहे दाताशी संबंधित असलेली कथा. असे दोन अर्थ इथे येतात. सर्वात आधी आपण पाहू वसंत सबनीस यांचा परिचय, म्हणजेच लेखकाचा परिचय आणि पाठ्याची मध्यवर्ती कल्पना. एक लक्षात घ्या, ओरलच्या संदर्भामध्ये म्हणजे जी आपली तोंडी परीक्षा मराठीची होईल त्यामध्ये सुद्धा आपल्याला एखादा उतारा दिलेला असेल, जो आम्ही तुम्हाला म्हणजे क्लासमध्ये वाचून दाखवला जाईल, आणि त्या उतार्याचं तुम्हाला काय करावं लागतं, मध्यवर्ती कल्पना लिहावी लागते. त्या उतार्याचं तुम्हाला सारांश लेखन करावं लागतं. आणि समजा एखादी कविता जर आलेली असेल, कविता तुम्ही वाचून ठेवायच्यात सगळ्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहायला सांगितली जाते. तर अशा वेळेला तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये जो लेखकाचा किंवा कवीचा परिचय दिलेला असतो, त्याचा शेवटचा जो परिच्छेद असतो तो सर्वसाधारणपणे त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा त्या पाठाचा सारांश त्यामध्ये दिलेला असतो. त्यामुळे थोडं लक्षात घ्यायचं आणि त्याचाही आधार आपल्या लेखनामध्ये करायचा. ओके, आपण आता पाहणार आहोत वसंत सबनीस यांचा परिचय. कोण आहेत वसंत सबनीस? पहा, सुप्रसिद्ध लेखक आहेत, विनोदकार आहेत, नाटककार आहेत. सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने. म्हणजे यांची लेखक बनण्याची जी सुरुवात आहे ती कवितेने त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. कवी म्हणून ते प्रथम नावलौकिकास आलेले आहेत आणि नंतर मग विनोदी लेखनाकडे ते वळले आहेत. पान, दान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषांची जात असे विनोदी लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सोबती, व्यक्तिचित्र संग्रह, माहेश्वरी हा आत्मपर लेखाचा संग्रह प्रसिद्ध त्यांचा आहे, सबनीसांचा. ठीक आहे, विनोदी लेखकही आहेत, कथाकारही आहेत आणि कवी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेली आहे. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके, एकांकिका, लोकनाट्ये लिहिलेली आहेत. त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर सुद्धा गाजलेली आहेत. राजकीय भाष्य, चतुर संवाद यामुळे त्यांची विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य हे खरंच खूप प्रसिद्ध असले, कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल याचं नाव. विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झाले आहे. प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखत राज जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह. गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, ते कवी आहेत, ते कथालेखक आहेत, ते विनोदी लेखक आहेत, ते नाटककार आहेत. त्यांनी एकांकिका लिहिले, लोकनाट्य लिहिले आणि बालकथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं वर्सॅटाईल, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणू अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे सबनीस यांचा हा जो आपल्याला दंतकथा पाठ आहे, या संदर्भात आपण याची मध्यवर्ती कल्पना काय आहे बघूया. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे आणि तोही विनोदी. दाताची दुखणी खूपच त्रासदायक असते. दंत म्हणजे दात. आता थोडक्यात या पाठात काय सांगितलेलं आहे याची एक आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी लेखकांनी दिलेली आहे, की सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की दाताचं दुखणं हे खूप त्रासदायक असतं. आता ज्यांचा दात दुखतो त्यांनाच त्याचा त्रास माहिती. त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर दात दुखणे काही साधी गोष्ट नाही आहे. कारण अगदी माणसाची अवस्था फार केविलवाणी त्यामध्ये होते, अतिशय वाईट परिस्थिती त्यामध्ये येते. आणि इतकं गंभीर विषय असल्यावरही लेखकांनी त्यांना एक नर्म विनोदी शैलीमध्ये मार्मिकपणे टिपले आहे. दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्याप्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. तात्पर्य काय की विनोदी लेख आहे आणि अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. आणि दात दुखत असल्यानंतर जो त्रास होतो तो इतका गंभीर विषय असताना आणि माणसाची जी दयनीय अवस्था होते त्यामधून सुद्धा त्यांनी प्रसंगनिष्ठ विनोद या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, अर्थातच वास्तव सांगत असताना त्याच्या सोबतीला अतिशयोक्ती अलंकाराचाही त्यांनी वापर केलेला आहे. कधी आढळणारी विसंगती,
कधी त्यामध्ये, कारण विनोदाचं हे एक वैशिष्ट्य आहे. विसंगतीतून विनोद निर्माण होतो, प्रसंगनिष्ठ तो असतो आणि आणि असंबद्धपणा सुद्धा त्यामध्ये असतो. तर अशा वेळी विनोदी लेख हा असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला अतिशयोक्ती सुद्धा दिसून येईल आणि कधी-कधी आपल्याला विसंगती सुद्धा लक्षात येईल. मराठीतील म्हणी, वाक्प्रचार, शाब्दिक कोट्या यांच्या लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासायला हे महत्त्वाचं. या पाठात आपल्याला अभ्यासाला मिळेल मराठीमध्ये दाताशी संबंधित असलेले म्हणी, वाक्प्रचार आणि अर्थात शाब्दिक कोट्या हे विनोद निर्मितीचे कारण आहेत. शाब्दिक कोट्या करून विसंगतीने, असंबद्धपणे किंवा अतिशयोक्तीचा वापर करून जे विनोद निर्माण केला जातो त्याचा अतिशय खुबीने वापर लेखकाने या पाठामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला या पाठामध्ये भरपूर भरपूर वाक्प्रचार मिळतील आणि त्या वाक्प्रचाराचे तुम्हाला अर्थ लिहायचे असतात. ओरलमध्ये सुद्धा वाक्प्रचार विचारतात, वाक्प्रचाराचा अर्थ विचारतात. त्यामुळे प्रत्येक पाठात येणारे वाक्प्रचार जे मी तुम्हाला सांगते ते सुद्धा, आणि जर पाठ्यपुस्तकाच्या म्हणजे पाठाच्या मागे दिलेले आहेत किंवा पाठ्यपुस्तकाच्या मागे सुद्धा वाक्प्रचार आणि म्हणी आपल्याला दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाचून ठेवायचे आहेत. याच्या पलीकडचं काही येणार नाहीये, पण वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ मात्र तुम्ही वाचून ठेवायचे, अगदी ओरलची तयारी म्हणून सुद्धा. ओके, आपण करूया आता पाठाला सुरुवात. पाठ नंबर आहे पाठ्यपुस्तकाचं 43. ठीक आहे, 43. पहा पहिला परिच्छेद काय म्हणतायत. मानवी देह. एक गोष्ट, एक मिनिट, पाठ सुरू करण्यापूर्वी हातात पेन्सिल घ्या आणि किंवा नोटबुक ठेवा आणि पेन ठेवा, है ना. तर समानार्थी शब्द जिथे जिथे येतील त्याला समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला ते लिहून घ्यायची आहेत. तुमची तयारीच त्या ठिकाणी होऊन जाते, एक नोट्स बनून जातात. शिवाय शिकत असताना जिथे जिथे वाक्प्रचार आलेले आहेत ते वाक्प्रचार मी तुम्हाला सांगेल, त्याचे अर्थसुद्धा सांगेल. अर्थात ते तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत, कारण जवळपास 15-20 तरी वाक्प्रचार यामध्ये आपल्याला सहज मिळतील. तर अशा पद्धतीनं आपण लिहून ठेवायचं आहे त्याचे अर्थसुद्धा. ठीक आहे, बघा आता सुरुवात करूया. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आपल्याला हे माहिती आहे की आपला जो देह आहे, देह म्हणजे शरीर, देहाला समानार्थी शब्द, आणि दुसरा शब्द काया. काया, हां, 2 शब्द आहेत देहाला, शरीर आणि काया. तर मानवाचा हा जो देह आहे किंवा हे जे शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत तत्व कोणकोणती आहेत मग? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या मागे सुद्धा ते दिलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आप म्हणजे अग्नी. हां, तर या सगळ्या, कारण आपल्याला भूक लागते म्हणजे आपल्या ठिकाणी अग्नी आहे. मनुष्य मेल्यानंतर जी आपली त्वचा असते तिचं मातीत रूपांतर होते, म्हणजे पृथ्वी सुद्धा त्यामध्ये आहे, माती सुद्धा आहे. तेज आपल्या ठिकाणी जे निर्माण झालेलं असते ते सुद्धा आहे. वायू माहिती आहे आपल्याला, श्वासोच्छ्वास आपण करतो, तो वायू. आणि आकाश अर्थातच संपूर्ण शरीरामध्ये एक पोकळी सुद्धा आहे, आणि या 5 तत्वांमधून बनलेलं आहे आपलं ते मानवी शरीर. असं हे मानवी शरीर पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे असं जे म्हणतात, त्यावेळेला लेखक काय म्हणतात पहा. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसलीत त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याची मला राहून राहून नवल वाटते. नवल वाटणे, पहिला वाक्प्रचार, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. लेखकांना आश्चर्य वाटते की असं म्हटलं जातं, सांगितलं जातं, पुराणात आहे सुद्धा, की आपला जो देह आहे, आपलं जे शरीर आहे, आपली जी काया आहे ती पंचमहाभूत तत्वांनी बनलेली आहे. आणि असं पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे हे जसं ज्ञानी मंडळींना दिसलं, तसं त्यांना या देहामध्ये एक 6वं महाभूत सुद्धा आहे याची त्यांना का जाणीव झाली नाही याचं आश्चर्य लेखकांना वाटतं. या 6व्या महाभूताला सामान्याच्या भाषेत दात म्हणतात. अर्थात लेखक विनोदी आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. विनोदी लेख हा आहे आणि त्याचाच आधार घेत त्यांनी लेखन केलेलं आहे. काय म्हणतात, पहिलाच प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आलाय की मानवाचा शरीर, मानवी देह हे पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे. आणि असं आपल्याला ज्ञानी मंडळींनी सांगितलेलं आहे, ज्ञानवंत असलेल्या मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे. लेखकांना असा प्रश्न पडतो की या ज्ञानी मंडळांना हे का नाही लक्षात आलं की या शरीरामध्ये एक 6वं महाभूत सुद्धा आहे. या 5 तत्वाच्या व्यतिरिक्त, पंचमहाभूत तत्वाच्या व्यतिरिक्त 6वं सुद्धा एक महाभूत आपल्या शरीरामध्ये आहे. आणि अर्थात लेखक या 6व्या महाभूताला दात असं म्हणतात. म्हणजे दात सुद्धा काय आहे, पंचमहाभूताच्या व्यतिरिक्त असलेलं 6वं महाभूत आहे असं लेखकाला त्या ठिकाणी वाटतं. येत आहे लक्षात. पुढचा प्रश्न. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना
ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी, नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत? काय म्हणतात पहा लेखक, काय म्हणतात की दात ही जी कल्पना आहे, ही दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली एक मेख आहे. मेख मारणे ही आहे दुसरा वाक्प्रचार. मेख मारणे, मेख मारणे म्हणजे काय, की एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे. परत सांगते आहे, मेख मारणे म्हणजे एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे, युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे, जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक परमेश्वरांनी ही मेख मारून ठेवली आहे. जाणीवपूर्वक मानवी देह तयार करतानाचं हे जे ते काम करतो आहे, त्यामध्ये युक्तीने दात हा मागाहून निर्माण करण्याचं काम परमेश्वरांनी केलेलं आहे असं लेखकाला वाटतं. मानवी देहाची सर्व रचना का म्हणतात असं, कारण पहा मनुष्य जेव्हा जन्म घेतो किंवा बाळाच्या रूपात जेव्हा व्यक्तीचा जन्म होतो, त्यावेळेला त्याचे संपूर्ण अवयव असतात, अगदी नखापासून केसांपर्यंत त्याला ती अवयव असतात. पण संपूर्ण रचना ही आधीच झालेली असल्यावरही जन्म झाल्यानंतर जवळजवळ 6 ते 7 महिन्यांनी दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. म्हणजे आपण अजून एक अवयव निर्माण करायला पाहिजे मानवासाठी, असं कदाचित परमेश्वराला वाटलं असं पाहिजे. आणि हे केव्हा लक्षात येतं, परमेश्वराच्या व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर 6-7 महिन्यांनी त्यांच्या ते लक्षात आलेलं असावं, ती कल्पना त्यांना सुचली असावी. नाही तर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यांसारखे मागाहून का यावेत? मुख्य पाहुण्यासारखे. पहा ना, आता बघा ना, एखादा कार्यक्रम असेल, म्हणजे एखादी सभा असेल, त्या सभेमध्ये सगळे प्रेक्षक म्हणा, श्रोते म्हणा, एकत्र जमलेली असतात, सगळी एका वेळी जमलेली असतात. आणि मागाहून कोण येते, नंतर कोण येते, त्या सभेचे जे मुख्य पाहुणे असतात, गेस्ट असतात, ते मग मागाहून येतात. अगदी दाताचं तसंच आहे असं लेखकाला वाटते. कारण परमेश्वराला ती नंतर कल्पना सुचली असावी असं लेखकांना वाटते. का? कारण मानवाचे सगळे अवयव एकाच वेळी बनत असताना मनुष्याचा जन्म झाल्यानंतर 6-7 वर्षानंतर, 6-7 महिन्यानंतर दात का यावेत? जणू काही ते सभेत आयोजित केलेल्या सर्व अवयव एकदम फुटत असताना एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्याप्रमाणे या दातांनी मागाहून का यावेत, असा प्रश्न लेखकांना त्या ठिकाणी पडतो. तर इथे आपण या परिच्छेदामध्ये मेख मारणे हा वाक्प्रचार पाहिलेला आहे. एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे. ठीक आहे. इथे पहा, जवळजवळ हा एक अभ्यस्त शब्द आलेला आहे. वरच्या परिच्छेदामध्ये सुद्धा राहून राहून हा शब्द अभ्यस्त शब्द या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. तर पुढचा परिच्छेद, तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात आले नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून, नकटे नकटे म्हणजे चपटे बसके असलेलं नाक, पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचे ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोन दोनदा उगवतो. बरोबर आहे ना. दूध दूध दात ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 6-7 महिन्यानंतर साधारणतः दात निघायला सुरुवात होते, मग हळूहळू दात यायला लागतात. पण हे दात आले म्हणजे संपला अशातला भाग नाही. हे नंतर हे दात पडतात, मग 11व्या-12व्या वर्षापर्यंत, कोणाचे 10व्या वर्षापासून सुरुवात होतात, आणि मग त्यानंतर मग पक्के दात यायला लागतात. तात्पर्य काय आहे की दात हे असा एक अवयव आहे, जो परमेश्वराने एक मेख मारून ठेवलेला अवयव आहे, की तो 2 वेळा येतो. इतर अवयव एकदाच. कारण लेखक म्हणतात की मी असं कधीच नाही ऐकलं आहे की एखाद्याचं तुटलेलं बोट गळून पडलं आणि त्या ठिकाणी नवीन बोट उगवलं, निर्माण झालं, किंवा असं ते म्हणतायत की एखाद्याचं नकटं नाक गळून पडलं आणि त्या ठिकाणी छान नवीन नाक निर्माण झालं. असं कधीच माझ्या ऐकिवात नाही. ऐकिवात काय आहे फक्त, की दात हे 2 वेळा येतात. एकच अवयव दात असा आहे की जो 2 वेळा येतो, दोन दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून ही दाताची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे. काय म्हणतात लेखक, की तेव्हा माणसाला दोन दोनदा का उगवतात हे दात, माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी. तृण तृण म्हणजे गवत होते तसं. दाती तृण धरणे हे आहे वाक्प्रचार. काय आहे हा वाक्प्रचार आहे, दाती तृण धरणे म्हणजेच काय, शरण येणे. त्याला म्हणतात शरण येणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला शरण जाणे किंवा शरण येणे. तर मनुष्याला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, यासाठी कदाचित या दाताची योजना झाली आहे, याबद्दल लेखकांची खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे, एक विचार केला तर दातांनी माणसाला काय दिलं, दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास झाला नाही. कोणताही हात पाय नाक डोळे केस
कान वगैरे वगैरे. कोणताही अवयव उगवताना माणसाला त्रास झालेला नाही. पण दात हा एक असा अवयव आहे जो त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. कारण दात येताना सुद्धा त्रास होतो आणि ते येताना ताप येतो हे ना. बऱ्याच लहान मुलांना त्याची म्हणजे दाताचा त्रास होतो, त्याला काय म्हणू आपण त्याला, डिहायड्रेशन निर्माण होते, म्हणजे शी वगैरे लागते आणि तापही येतो आणि गेल्यावर म्हणजे दात पडल्यावर पश्चाताप होतो. बघा, दात हा एक असा अवयव आहे की जो उगवतानाही त्रास देतो आणि गेल्यावरही पश्चाताप देतो है ना. तर अशा पद्धतीनं देवानी मुद्दामून किंवा परमेश्वराने मुद्दामून हे मारून ठेवलेली मेख आहे असं लेखकांना त्या ठिकाणी वाटतं. उरलेला परिच्छेद आपण नंतर बघूया. ठीक आहे. एक दोन ओळी राहिलेल्या घेऊन घ्या. मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवलं होते म्हणे. लेखक काय म्हणतात, मला स्वतःला मात्र दाताबद्दल अजिबात प्रेम वाटत नाही. का वाटत नाही? कारण असं त्यांना सांगितलं जातं मोठं झाल्यानंतर, आता त्यांना सांगितलं जातं की लहानपणी जेव्हा लेखकांना दात येत होते तेव्हा त्यांनी घरच्या लोकांना रडवलं, म्हणजे इतका त्रास लेखकांना त्या ठिकाणी झाला असेल की घरचे लोक सुद्धा रडवले झाले होते असं ते म्हणतात आणि त्यामुळे मग दाताबद्दल त्यांना मुळीच प्रेम वाटत नाही. इथे आपण थांबू, बाकीचं उद्याला पाहू.